महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 साली करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अशाच पद्धतीने आज लांजा पोलीस स्थानकातर्फेही आज हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांना लांजा पोलीस स्थानकामधील हत्यारांची माहिती देण्यात आली. पोलीस कशा पद्धतीने काम करतात याची माहितीही यावेळी देण्यात आली. आज रोजी आपण लांजा पोलीस स्टेशन येथे हा कार्यक्रम केला. यावेळी आपल्याला शेटे हायस्कूलच्या मुलांना आपण याबाबत माहिती दिलेली आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेले हत्यारं यांची आपण त्यांना माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाची कार्यपद्धती कशी आहे, पोलीस स्टेशनमध्ये कसं कामकाज चालतं याची माहिती आपण तिने दिलेली आहे. अशा प्रकारे जनसामान्यांमध्ये पोलीस दलाबद्दल अभिमानाची भावना असणे, त्यांच्याबाबत त्यांना जागरूकता असणे आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणे यासाठी असे कार्यक्रम आपण करत असतो. सर्वांनी कुठल्याही प्रकारचं जरी अडचणी असतील तर त्यासाठी आपण सदैव आहोत. आता आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आपले पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण एक नवीन ॲप सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे स्मार्ट AI रत्नसेतू व्हॉट्सअप नंबर. यामध्ये आपण स्वतःच QR कोड करून कोणताही नागरिक त्या व्हॉट्सअप नंबर आपण आपल्याजवळ ठेवू शकतो आणि कुठलीही अडचणीची तुम्हाला जर प्रसंग आला तर त्यामध्ये तुम्ही जर हाय करून त्याला जर एक मेसेज टाकला की मी अशा ठिकाणी आणि मला या ठिकाणी संकटाची आशंका आहे की या ठिकाणी पोलीस मदत पाहिजे, तर आपल्याकडे तात्काळ तिथलं पोलीस स्टेशनची गाडी किंवा त्यातला स्टाफ आपल्या ठिकाणी येऊ शकतो. अशी ही संकल्पना आहे आणि हे नवीन आपण रत्नसेतू ॲप सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील 3रे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात तब्बल 36 जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत महाराष्ट्र पोलीस. आज 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा 64वा वर्धापन दिन आहे. तो लांजा येथे पोलीस स्थानकात साजरा करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर, लांजा. आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली.